संत गजानन महाराज पालखी दिनांक 29 जून रोजी सोलापुरातील तुळजापूर नाका या ठिकाणी दाखल होणार आहे। तुळजापूर नाक्याच्या आजूबाजू परिसर व पाठीमागे व पुढे घाणीचे साम्राज्य म्हणजेच कचरा, आजोरा, माती, दिवाबत्ती, काटेरी झाडे, फुटपाथवरील गवत, रस्त्याच्या मध्यभागी व आजूबाजू परिसरात खड्डे पडले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाळी गटरचे मॅनहोल फुटलेले आहेत। तसेच मध्यभागी काही ठिकाणी स्मार्ट सिटीतून जे सुशोभीकरण केलेले आहे त्याला वाहनाने धडक मारून फुटलेले आहे। त्याच रस्त्यावर रस्त्याच्या कडेला कचरा, आजोरा, माती पडलेली असून सर्वत्र दुर्गंधी सुटलेली आहे। रूपाभवानी चौकात पालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने संत गजानन महाराज यांच्या पालखीचे स्वागत व महापूजन करण्यात आले। त्या ठिकाणी चारही बाजूस घाणीचे साम्राज्य आहे। समोरच डंपिंग स्टेशन असून त्या ठिकाणी घंटा गाड्या येऊन ते कंटेनरमध्ये कचरा भरून नेत असतात। त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी व कचरामय झालेले आहे। शहरचा कचरा वाऱ्याने उडून वारकरी व भक्तांवर पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे संपूर्ण परिसर झाडलोट, साफसफाई, आजोरा, माती, कचरा उचलून 28 जून व 29 जून रोजी बंद ठेवण्यात यावे। रूपाभवानी चौक ते विश्रांती चौकापर्यंत पावसाळी गटार असल्याने यापूर्वी कधीही साफ करण्यात आले नाही। तसेच पावसाळा सुरू झाले तरी गाळ भरल्याने पाणी रस्त्यावर साचत आहे। पावसाळी गटार रस्त्यावर उंचीवर असल्याने पावसाळ्यात पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी रस्त्यावर साचत आहे। आजवर पावसाळी गटार व मॅनहोल साफसफाई न झाल्याने पाण्याचे डबके साचत आहे। तरी या सर्व समस्येचे निराकरण करून हुतात्मा स्तंभ, तुळजापूर बेस चौक, शिवगंगा मंदिर, संत गजानन महाराज पालखी मार्गातील सदरील सर्व कामे 27 जून 2025 पर्यंत कामे करण्यात यावे, अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिली। आषाढी एकादशी जवळ येत आहे, त्या निमित्तानं आमच्या सोलापूर शहरामध्ये संत शेगाव महाराजांचं पालखी 30 जूनला या ठिकाणी सोलापुरात येणार आहे। सकाळी 9 वाजता आमच्या तुळजापूर नाक्यापासून ते रूपाभवानी चौकमध्ये आमचे माननीय आयुक्त ओंबासे साहेब व सर्व अतिरिक्त आयुक्त, पोलीस आयुक्त आमचे एम राजकुमार साहेब या ठिकाणी महापूजा केला जातो। पण ज्या ठिकाणी महापूजा केला जाणार आहे त्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत। त्या मध्यभागी असलेलं डिवायडर आहे, त्या डिवायडरमध्ये घाणीचं साम्राज्य आहे। बाजूलाच माझ्या मागं डम्पिंग स्टेशन आहे। डम्पिंग स्टेशनचं कचरा हा सर्व रस्त्यावर आणि आमच्या वारकरी आणि टाळकरी व भक्तगणावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। जेणेकरून जर जेटिंग मशीन आणि आपल्या कर्मचाऱ्याकडनं होत नसेल तर आपण या ठिकाणी सोलिंग करून सर्व ड्रेनेज लाईन साफ करावं। या रूपाभवानीपासून त्या विश्रांती चौकापर्यंत या ठिकाणी पावसाळी गटारे आहेत, त्या पावसाळी गटारी आजपर्यंत ते साफ केलेले नाही आहेत। ते फार मोठ्या प्रमाणात 48 का 54 इंच जे ड्रेनेजचं पावसाळी गटारे आहेत ते सर्व दुरुस्ती करावं। परंतु त्या वारकरी संप्रदायाच्या लोकांवर कुठल्याही प्रकारचं कचरा किंवा आजोरा, माती पडू नये आणि खड्डे दुरुस्ती झालं पाहिजे। आजूबाजूच्या फुटपाथवर जे काही गवत वगैरे झालेलं आहे, आजोरा, माती कुठं ते सर्व काढून घ्यावं। जर हे काम 8 दिवसात नाही झालं तर 28 तारखेला आम्ही या रूपाभवानी चौकाच्या अलीकडं पलीकडं कुठं तर आम्ही रस्ता रोको करणार आहे। ते करण्यात येऊ नये म्हणून आयुक्त साहेबांना विनंती आहे, पोलीस आयुक्त साहेबांना बी विनंती आहे, जिल्हाधिकारी साहेबांना पण विनंती आहे, आपण या भागाकडे लक्ष देऊन पालखी मिरवणुकीचा मार्ग 2 दिवस सोलापुरात असताना या सर्व मार्गावर व्यवस्थित काम झालं पाहिजे, एवढंच कळकळीची विनंती करतो।